कोण लक्षच देत नाहीत आणि असं काय तर असलं तरच येतात विचारायला, नाही तर येत नाहीत. जो 1:30 बजे पानी छोड़ता फालतू का उन्हें तो 11 साढ़े 11 को बंद करता. इससे अच्छा उन्हें पानी 4 बजे छोड़ को सुबह में 12 बजे तक पानी पण येतं, कोण विचारत पण नाही काय काय झालं काय पण नाही ते होतं. इलेक्शन काय असेल तर फिरकतात, नाही तर नाही असं असते. झालं घडपच होते. हा थांबा थांबा म्हणते, गरीबाचं कोण ऐकत नाही, ते पडले तसंच. पाऊस आला की चेंबर सगळं भरतंय, घरात सगळं पाणी येतं, सगळं ड्रेनेजमध्ये सगळं घाण आमच्या घरात. कोणच येत नाही तर जिंकले तर त्याने फिरकून बी बघत नाही. आमचं काय व्यवस्था आहे बघा, डेरणीचं आणि पाण्याचं दोन्ही समस्या आमचं सॉल्व्ह करा. नगरसेवक कोण पण येऊन करी नाहीत. ते किती दिवस झाला आता, 2 वर्ष झाला आता ते सांगायला कोण पण ऐकी नाहीत. सगळ्यांना सांगून बस झालं. ते नगरसेवक तर काय कोण बघत नाहीत काय नाहीत, फक्त वोट मागायला येते, संपला विषय. आम्हाला काय कामच करून देत नाही तर कशाला मतदान करायचं. एवढा सुद्धा उपयोग नाही मॅडम. म्हणजे आमचं लई प्रॉब्लेम आहे. आम्हाला झोपडपट्टीमध्ये काही सुविधा नाही, आम्हाला काही सुविधा नाही बघा. झालं तर आम्ही स्वतःहून टँकर मागून ते पाणी टिपा वगैरे भरून घेऊन मयत वगैरे करतो. इथं काम केलं तर करणार आहे, नाही तर नाही. कोण तर येऊ द्या असंच म्हणणार आहे. काय फोन केला तर काय म्हणतात, तुम्ही सरकारला सांगा जाऊन, तुम्ही आहेत किंवा तुमचा नंबर दिला म्हणतात, नाही आम्ही येत नाही, त्यांना बोलवा. काम बघून करणार. कोण गरीब असू द्या, आमच्या वेळेवर सिव्हिलचं काम असू द्या, कुठल्याही कामाला अडचणला येत असते त्या माणसाला मी बघणार. त्याने कचरा काढते तर तिथंच ठेवून गेलेत बघा. 10 दिवस झाले ते कचरा काढलेत. मग त्यांनी नगरसेवक आहेत का? जे नगरसेवक आहेत त्यांनी काम करीत नाहीत, जे नगरसेवक नाहीत त्यांनी काम करीत मॅडम. नगरसेवक असून काय करते सांगा. आमचं पाण्याचं तर लई समस्या आहे बघ मॅडम. पाण्याचं तर लई 8 दिवसाला एकदा पाणी येते. किती टिपा भरून घ्यावं मॅडम आम्ही आमच्या इथल्या पूर्ण भागातले लोकांच्या समक्ष चांगला झालं तरच आम्ही ते माणसाला हे करणार, वोटिंग करणार. नमस्कार, BR न्यूज चॅनल प्रस्तुत बोला बेधडक या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सर्वसामान्य जनतेपासून ते नागरिकांच्या अपेक्षांपर्यंत असे अनेक मुद्दे आहेत जे विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरतात. याच मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी, नागरिकांशी बोलण्यासाठी मी प्रभाग क्रमांक 16 इथे आलेले आहेत. 16 मोदी इथे आलेले आहेत. तर आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नक्की काय समस्या आहेत आपण जाणून घेऊयात. ताई नमस्कार. सगळ्या डेरणीस भरून पाणी येतात घरात. पाऊस आला तर सगळं भरतंय. लेकरं बाळांना चालायला पण नाही आहे इथं जागा. पूर्ण डेरणीसमध्ये सापा वगैरे फिरतात, घरात घुसायल्यात. इथं कोण लक्षच देत नाहीत आणि असं काय तर असलं तरच येतात विचारायला, नाही तर येत नाहीत. आमचं तर फुल भरलेलं असते त्या बोळीत डेरणीस. आज सकाळी त्यांना बोलून शनी मी 4 आठवडे झाले फोन लावून आज येऊन त्याने करून गेलेत. ते पण स्वच्छ केलं नाही, उगं वर करून जातात तेवढंच. मग तुम्ही ह्याची तक्रार कुठे केली नाही का? नाही केलं. मग तक्रार केल्यानंतर किंवा मग हे किती दिवसाला साफसफाई होते? आम्ही सांगून त्यांना 8-10 दिवस त्यांनी तसंच येतोच म्हणतात, येत नाही ते. किती वर्ष झाले ही ड्रेनेजची समस्या आहे किंवा ह्याचा त्रास होतो? आता 1-2 वर्ष आहे. कोण कोणाला येत नाही, तेवढं पुरतं देणे झालं घडपच होते. हा थांबा थांबा म्हणते, गरीबाचं कोण ऐकत नाही, ते पडले तसंच. तेव्हा पहिला भरलं होतं पैसे किती 35, तेव्हा भरलेला अजून पर्यंत नाही आले. आम्ही म्हातारे झाले, आमचं सासू मेले, आमचं सासू मेले, सासरा मेले, नवरा मेले, सगळेजण मेले. 3-4 पिढी झाले. आमचं घरच नाही, झोपडपट्टीचं आहे बघा. एवढंच आमचं इच्छा. आणि घरचं तर पैसे येतच नाही, कुणाला आले कुणाला नाही, असंच चाललंय. मग बाकीचं ड्रेनेज झालं, पण बाकीच्या काही गोष्टी आहेत किंवा कचरा असेल किंवा मग ह्याच्यामुळे मुलं आजारी पडणं किंवा ह्या सगळ्या कशा गोष्टी होतात? खूप आजारी पडले लेकरं. 2 लेकरं इथं वारले ते सगळ्या कचऱ्यासाठी, पाण्यामुळे. पाणी जे येतं ते आम्हाला नळाला डेरणीचं जोडलेलं होतं पाईप. मग ते लेकरं वारल्यापासून त्याने जरा मनावर घेतले, तेवढं केलं, तेव्हापासून ते घाण पाणी येत नाही. मग आता सध्याला चांगलं येतं पाणी, पण 8 दिवसांनी एकदा येतं पाणी, आम्हाला उरतच नाही. मग पाणी 8 दिवसाला एकदा येतं, तर मग ते कसं ठेवता? किंवा ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, ड्रेनेजचं पाणी आणि नळाचं पाणी जसं मुलं आजारी पडतील किंवा मग त्याच्याबद्दल काय वाटतं किंवा काय नवीन करायला पाहिजे? 4 दिवसाला पाणी सोडावं. 4 दिवसाला. 8 दिवस म्हणले तर भरून ठेवलं ना किडे होत नाहीत का पाण्यामध्ये? पाईपलाईन मोठं राहावं. आम्हाला काय नाही, डेरणीस लाईन मोठं पाहिजे आणि 4 दिवसाला एकदा पाणी सोडावं.
प्रॉब्लेम आहे. बॅरल भरून घ्यावं आणि रोज एकदा 1 तास पाणी सोडलं तर पण आम्हाला पाणीचं पण गरज नसते. असं आम्ही 4-5 वर्षाला प्रशासन आहे, इकडे कोणी फिरकतं किंवा काय विचारपूस किंवा काय होतं का? इलेक्शन काय असेल तर फिरकतात, नाही तर नाही असं असते. नाही, आता नगरसेवक तर नव्हतेच, आता जे काही आहे ते प्रशासन बघत होतं, मग ते काही आले होते का? कोण आलं नाही आले. आले होते का कोणी? कोणच येत नाही तर जिंकले तर त्याने फिरकून बी बघत नाही इकडं. मग आता जे मतदान करताना काम बघणार की मग तुम्ही पक्ष बघणार की किंवा मग जे येतात तुम्हाला विचारपूस करतात असं काही बघणार? आम्ही असं काय बोलत नाही, फक्त आम्हाला एवढं करून द्या, ज्याने आम्हाला चांगला करेल त्यांनाच मत घालणार आता यावर्षी, नाहीतर आम्ही कोणालाच घालणार नाही. तुम्ही काय सांगाल? तेच आमचं पण म्हणणं तेच आहे. आम्हाला डेअरनेस लाईन मोठं पाहिजे. ते भरतात आणि घरात घुसतात पाणी. 4 दिवसाला एकदा सोडलं तर आम्हाला पण बरं वाटलं. 8-8 दिवसाला म्हणलं तर त्याच्यात आळ्या होत नाही. तर ही ड्रेनेजची समस्या सोडली तर अजून दुसरं काय आहे की ते केलं पाहिजे सगळं? 8 दिवस कोक भरोसा. 8 दिवसांनी ऐकतात पाणी आम्हाला. 8 दिवस येते तर भरून त्याच्यात मग ते मच्छर काढते. तर डेंगू मच्छरचा साथ आहे. आणि 4 दिवसांनी पाणी सोडलं ना मग काय प्रॉब्लेम नसतंय आम्हाला बी. सगळं स्वच्छता असतंय ना. मोठं पाहिजे. रुपये घातले मी लेकराला आणि दवाखान्यात ॲडमिट केलं तर बी बेभरोसं सांगितले मला, आणि मी 1 लाख घालून लेकराला चांगलं करून आणले घरी. असं दरवाजा आहे, असं डेअरनेस आहे, फुल भरून घरात येतं पाणी आमच्या आत्ता बी सध्याला. मग आता ड्रेनेज प्रशासनाने लक्ष द्यावं. हां, गटर असल्यावर बरं होतं. हे डेअरनेस लाईन झाल्यापासून ना सगळं आम्हाला प्रॉब्लेमच आहे. एवढं पाईप गाठलं ते हे नाही आहे. आम्हाला मोठं लाईन पाहिजे आम्हाला. म्हणजे वापर जास्त आहे आणि ड्रेनेज लाईन कमी आहे, पाईपांची साईज कमी आहे, त्याच्यामुळे ते तुंबून वरती येते. तुंबून वरती येतात. आणि स्वच्छता पाहिजे बघा. मग एवढंच आमचं स्वतःच्या पाहिजे. आणि बाथरूमला बी आम्ही सरकारी बाथरूम आहे तिथं जातो, अजिबात स्वच्छ नाही बाथरूम. आम्ही स्वतःहून पाणी टाकून बसत असतो जाऊन तिथं. महानगरपालिकेचे लोक येत नाहीत. काय बी करत नाही. ते बायांना बोललं तर तुमचे लोक असे आहेत, तुमचे लोक तसे. त्यांचं काय आहे, तुम्ही पगार घेतो का नाही, तुम्ही स्वच्छ करायचं काम आहे का नाही. त्यांच्याबरोबर भांडणं झाले, त्यांच्यापाशी बी खूप भांडणं झालेलं आहे. संडास बाथरूम मध्ये 8 दिवसाला एकदा ते टाकी भरत आहे आणि बाकीचे पाणीच नसतं. एवढा घाण संडास बाथरूम, तर तेवढा घाण संडास बाथरूम. पाय बसायला जागा नाही, काय नाही, दरवाजे नाही, काय नाही. मेन तर पाणी 8 दिवसाला येतं आणि वापर जास्त आहे पाण्याचा आणि खूप कमी स्टोरेज असल्यामुळे, साठा कमी असल्यामुळे मग तो सगळा त्रास होतो. तर मग काय अपेक्षा आहे की किती दिवसाला म्हणाला? 4 दिवसाला पाणी सोडावं आम्हाला. तेवढंच. कसं आमचा कार्यक्रम असतंय, काही मय्यत बियत झालं तर बी आम्ही टाकी 1 टँकर मागून घेतो आम्ही. काय तर कार्यक्रम असेल तर, मय्यत झाले तर पाणीच पुरत नाही ना. इथं मय्यत वगैरे झालं तर आम्ही स्वतःहून टँकर मागून ते पाणी टिपं वगैरे भरून घेऊन मय्यत वगैरे करतो. इथं असं आहे. आणि कोण लक्ष देत नाही इथं. आणि डेअरनेसचं पाईपलाईन जरा मोठा करा, नाही तर डेअरनेस कायमचंच बंद करा. आम्हाला तर लई कंटाळा आला त्याच्यामुळं. म्हणजे प्रगती होतीये, पण प्रगती कशा पद्धतीने होते हे पण खरंच प्रशासनाचं काम आहे बघणं, असं ह्या लोकांचं म्हणणं आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, प्रशासन ह्याच्याकडे कसं बघतं किंवा येणारा उमेदवार जे काही आहे, नगरसेवक असतील, ते कसं लक्ष देतात हे खरंच बघणं खूप, ह्यांच्या अपेक्षावर किती उतरतात हे बघणं खरंच खूप वावगं ठरणार आहेत. अजून बाकीचे आपल्यासोबत असे खूप नागरिक आहेत, आपण त्यांचेही विचार लक्षात घेणार आहोत. तर त्यांच्याशी आपण संपर्क साधूयात. पाण्याची समस्या आणि पाण्याची विल्हेवाट हा इथल्या महिला त्रस्त झालेल्या आहेत. मावशी, तुम्हाला काय वाटतं? आमच्या घरापाशी पाणी डेअरनेसमध्ये भरत आहे, घरामध्ये येत आहे पाणी. अजून आम्हाला पाण्याचं बी सोय नाही. कमीच सोडतात पाणी, 11 वाजूस्तरच सोडतात. ते पण लवकर बंद होत आहे. 8 दिवसाला एकदा येत आहे. 4 दिवसाला एकदा सोडला तर आम्हाला पाणी पुरवठा राहत आहे ना. मग ह्याची तक्रार कुठे केली नाही का तुम्ही, महानगरपालिका किंवा मग दुसरी? नाही केलं नाही आम्ही तक्रार. आता तुम्ही आला म्हणून आम्ही सांगायला आलो. सगळं घरातच भरते. तर ते काकाच करत होते, आता कोण करी नाही तर
काहीच पाऊस आला की चेंबर सगळं भरतंय, घरात सगळं पाणी येतं, सगळं ड्रेनेजमधलं सगळं घाण आमच्या घरात. पाणी नाही, काय नाही, कशाने धुवायचं? पाणी 8 दिवसाला एकदा सोडतात, अजिबात प्यायला पण नाही, काय काम करायला पण नाही, सगळं टिपा खाली, गटर काढायला पण येत नाही, सगळं भरवून जात आहे, सगळं वाहत आहे, सगळं घाण बिण सगळं आमच्या दारात येत आहे, घरात येत आहे. येत नाहीत कोण, काय विचारत नाहीत, काय नाही. खूप त्रास होतो आमच्या लेकरं आहेत लहान लहान घरात, सगळं खूप वास येत आहे, असं सगळं सगळं येत आहे घरात. कोण येत नाही इकडं, कोणीच येत नाही. गेलं तर पण चेंबरवाला सांगितलं तर आम्हाला माहित नाही, तिकडं जावं इकडं जावं म्हणते. आम्ही कुठं जावं आता? हां, जायला आम्हाला माहीत पण नाही, आम्हाला कुठं जायचं नाही, काय नाही, आम्ही घरातच असते. त्यानं आलं तर सांगितलं तर अहो तिकडं जावं इकडं जावं म्हणते. तर पाणी तर काय येतच पण नाही, येतं 8 दिवसांनी येते, सगळं टिपं भरले, कालीच आहे बघा. सर्वसामान्य जनताची दिशाभूल करणं कशाला म्हणतात तर इथे इथल्या महिला सांगतील. हे ड्रेनेजचं झालं, लाईटची काय सोय आहे किंवा कसं आहे? लाईटचं काय आहे? लाईटचं काय नाही आहे, बरोबर आहे, व्यवस्थित आहे. लाईटाचं काय नाही, लाईटाचं काय नाही. आमचा मामा होते तेव्हा सगळं सोय होतं. आता कोणी पण येत नाही, कोण विचारत पण नाही, काय झालं काय पण नाही इथं यायचं, असं येतं. हापसा पण नाही इथं, हापसा पण नाही, काय नाही. हां, इथं एकच आहे, इकडंच उजाड पडते, इकडं काय सगळं पडतच. काम केलेलंच आम्ही मतदान करणार आहे, काम केलं तर करणार आहे, नाही तर नाही. कोणतरी येऊ द्या असंच म्हणणार आहे आम्ही. काय आम्ही घरापर्यंत येतच नाही, काय करावं त्यांना घेऊन. कामाची पोचपावती दाखवावी आणि मगच आम्ही मतदान करू असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. तर बघूयात की इथलं काम कसं करतील किंवा काय. तुम्ही काय सांगाल की कसं मतदान करणार? काम बघणार की काय? काम बघणार आम्ही, काम बघितल्यावर त्यांना मत देणार. काय समस्या आहात मला सांगा तुम्ही. काय नाही, आम्हाला फक्त ते चेंबर तुटलं होतं, घातलंय का 3 महिने पण नाही, 2 महिने पण टिकलं नाही. ते दुसरं आणून टाका म्हणलं तर त्यांनी काहीच लक्ष घेतलं नाही. आमच्या सासरा म्हणून ते फरशी घातले आणि ते भरल्यावर तर अजिबात येतच नाही. बोलवल्यावर फोन केला तर काय म्हणतात, तुम्ही सरकारला सांगा जाऊन, तुम्ही आहेत किंवा तुमचा नंबर दिला म्हणतात, नाही आम्ही येत नाही, त्यांना बोलवा पहिला. मग पूर्ण बाथरूम भरताय, ह्यांचं तर घर भरून जात आहे, घर भरताय, बाथरूम भरताय, त्यातलं सगळं मच्छर वगैरे चावून आमच्या 2 पोरांना डेंग्यू झालं. तर आम्ही नवीन सिव्हिलमध्ये 2 पोरांना ॲडमिट करून घेतले. मग तिथं 4 दिवस ठेवून घेतलं, तर मग तिथं डेंग्यू निघाला म्हणून परत सरकारचे ते सगळ्यांना आमच्या मिस्टरांनी घेऊन येऊन सगळं चेक केलं, तर मग डेअरनेस सगळं उडून, तरी पण ते डेअरनेस बदललेच नाहीत, तसंच आहेत. हे एवढं झालं तर पण बदलावं ना, म्हणून आम्ही एवढंच म्हणतो. आता ही येणारी महानगरपालिकेची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्यांचं काम बघणार, महानगरपालिकेचं काम बघणार किंवा जे उमेदवार आहेत ते बघणार की पक्ष बघणार? काय बघून तुम्ही मतदान करणार? काय करून मतदान करायचं सांगा? आम्हाला काय कामच करून देत नाही तर कशाला मतदान करायचं? अर्धवटच काम करते तर काय नीटच काम करत म्हणून तर घालतो ना. आता वरचे आमचे कामच करत नाही तर कशा मत घालायचं आम्ही? आता नाही मत घाला तर काय होतंय, मेला समजून घेतलं म्हणून मत घातलं नाही हे पण बोलतात. मग कसं करायचं आता, ते कसं मत घालायचं ते कळलं नाही आम्हाला. तरी पण नाही, मतदान करणं हा तुमचा अधिकार आहे. जर अधिकार देऊन सुद्धा जर काम मतदान देऊन सुद्धा आमचं त्यांचा अधिकार देऊ सुद्धा आमचं कामं होईना, म्हणून आम्हाला काय उपयोग काय मत देऊन असं वाटतं. असं घर आमचं भरून गेले, दोन्ही घर आमचे, दोन्ही घर भरून गेलेत आमचे. किती वेळा तर आम्ही जाऊन सांगितलेलं आहे, पण कोणी येऊन बघितलेच नाहीत आम्हाला. कुठे तक्रार केली होती? आम्ही तर ह्याच्याकडे जाऊन तक्रार केलं होतं, चेंबरवाल्यांना पण केलं, तरी पण ते लोक काय म्हणतात, तुम्ही डपरिंगमध्ये करा, तिथं करा, इथं करा. तुम्ही आहेत ते करा की हो, पहिला भरून गेलं तर काढा, नंतर नाही येत, आम्ही नाही येतच सांगतात ते. बाकी हे ड्रेनेजची समस्या झाली, बाकी अजून काय आहे? लाईट्स आहेत किंवा काय कसं आहे? तर बोळीत लाईटच नाही आहे, एवढ्या एरियात लाईटच नाही आहे. पाणी तर 8-8 दिवसात ते पण लवकरच बंद होतं. आलं तर कसं एक 4-5 दिवसांनी तर यायला पाहिजे पाणी. एक आठवडा म्हणलं तर कसं पाणी, तिथं पाणीचं काय तर 2-3 दिवसाने असं सोडावं ते पण पाणी 1-2 वाजता सोडतात, 4-5 वाजता तर सोडायचं पाणी, एवढंच. म्हणजे 1-2 वाजता तुम्ही नेमकं कामावरती किंवा काम असेल आणि मग पाणी रात्री 1-2ला पाणी येते, रात्री पाणी येते 12 वाजेपर्यंत राहते, 11:30 वाजेपर्यंत. आता असं केलं, मी काय म्हणते 4-5 वाजता तर पाणी सोडायचं, 1-2ला कोण उठून पाणी भरतात, एवढंच. सकाळच्या कामं होत नाही, काय होत नाही, अजिबात पाणी हेच नाही आम्हाला सोय.
खूप कमी साध्या सोप्या अपेक्षा की पाण्याचा टायमिंग व्यवस्थित असावा, जेणेकरून सगळ्यांनाच त्याचा लाभ घेता यावा, अशा सर्वसामान्य जनतेच्या सर्व साध्या सोप्या अपेक्षा आहेत. तर आपण अजून आपल्यासोबत अजून अशा बरेचसे नागरिक आहेत, त्यांच्याही आपण समस्या जाणून घेणार आहोत. काय समस्या आहेत? आता इलेक्शन आला जवळ म्हणलं की मीडिया येणार. मीडिया आला म्हणलं की लोकांना जमा करतात. लोकांना जमा केल्यावर काय करतात मॅडम, आता आम्ही हे करणार, ते करणार, परशा करणार, हे करणार, गटरीचे ड्रेनेज लाईन पाऊस आला की घरात पाणी शिरतं आहे. फक्त इलेक्शनच्या टायमालाच एक काम येत असतं पक्षवाले म्हणा. आता दुसऱ्यांदा काय झालं तर कोणी येणार नाही. तर काय अपेक्षा काय आहेत किंवा काय समस्या आहेत? बघा, आता ड्रेनेज लाईन केले, वरवरच केले, कालीपर्यंत करतो म्हणले आणि हिने पण आले, ते पालकमंत्री पण आले, ते उघडून बघितले. ड्रेनेज लाईन त्याच्यामध्ये पाईपलाईन पण आहेत, नळाच्या पाईपलाईन आहेत सध्या त्याच्यामध्ये. म्हणजे उद्या पावसाळ्यात रोगराई पसरत आहे, मग त्याचं जिम्मेदार कोण असतं आहे? त्यामुळे आम्ही काय म्हणतो प्रशासनाला आमच्याकडे लक्ष द्या, एवढंच आमच्या अपेक्षा. कोणी बी थांबू द्या वार्डमध्ये, BJPवाले थांबू द्या, शिवसेनेवाले थांबू द्या, कम्युनिस्ट थांबू द्या, कोण बी थांबू द्या, काँग्रेसवाले. आम्हाला फक्त एकच काय सुविधा द्या, गरिबांना सुविधा द्या. कारण की आता बघा लहान पोरं असतात आमचे. आता पावसाळा आला की घरामध्ये पाणी शिरतं आहे. पुन्हा कोण पण येऊन सांगतं ते हे करतो ते करतो, तेवढं पुरतं तेवढंच, कोणी काय करत नाहीत. फक्त मतदान करा. काय ते 500, 100, 200 देतात. आमचे लोक काय करतात, मतदान करतात. मतदान केल्यावर काय करतात, त्यांनी म्हणतात गेल्यावर ऑफिसला गेल्यावर तुम्ही का पैसे देऊन मत दिलं, आम्हाला का मत दिलं नाही असं म्हणतात. त्यामुळे काय म्हणतो आम्हाला काम चांगलं पाहिजे, कोणी बी असं नगरसेवक. आता बघा या वार्डामध्ये आता गेल्या 5-6 महिन्याखाली 2 मुले मेले, ते पण सगळेजण आले. काय केलं त्यांनी केले, पुढे त्यांनी अजून एकदा आलेच नाही, तसे कोणी पण आले नाही. ते मला म्हणलं याव. अपेक्षा काय आहेत किंवा काय अजून काय समस्या आहे? ड्रेनेज लाईन झाली, तुम्ही म्हणताय की ड्रेनेज लाईन क्लीन करून पाहिजे आणि त्याच्यात ड्रेनेज पाईपलाईन कॉर्पोरेशनचा पिण्याच्या पाण्याचा पाईपलाईन ड्रेनेजच्या लाईनमध्ये आहे. आहेत की, त्यामुळे ते बघावं म्हणतो मी. मग आता एवढ्या सगळ्या म्हणतात की बरेच सगळे येऊन गेले, तुम्ही म्हणतात की आम्हाला फक्त काम करून द्या, आमची ड्रेनेज लाईन क्लीन करून द्या किंवा आम्हाला कामाशी मागणं पाईपलाईन करतो म्हणले, नळाचे मोठं पाईपलाईन करून तर देते म्हणलं. काय ते आलं पण नाही पाईपलाईन, हाय ते तसंच आहे ते पाईपलाईन. आता काम बघणार की तुम्ही काम बघून मतदान करणार की तुम्ही पक्ष बघून मतदान करणार? काम बघून करणार. कोण गरीब असू द्या, आमच्या वेळेवर सिव्हिलचं काम असू द्या, कुठल्याही कामाला अडचणला येत असते त्या माणसाला मी बघणार. कुठला पक्षाचा असू दे, कोण बी असू, आम्हाला रात्री येणारा पक्षाचा कार्यकर्ता पाहिजे, नगरसेवक म्हणा कोण पण. आमचं एवढंच विनंती आहे आम्हाला. निश्चित आहे ना. आता हे सांगतो तुम्हाला, पाऊस पडला तर बी पाणी आला तेव्हा बी ड्रेनेज भरताय, पाणी बघत नाही. फक्त तर आलं ना, आमचं गळ तर पूर्ण भरून जातं, धान्य सगळं नुकसान होतं आमचं. पण कोणी काय मदत पण नाही, काय पण नाही. इथं पूर्ण गल्ली सगळं, इथं हे घर भरतं, 4-5 घरं भरतात ते सगळ्यांच्या इथं पावसाळ्यामध्ये. काय ड्रेनेज पण केलं, तिथनं सापं निघायला लागले, तर काय निघायला लागले. तर ड्रेनेज तर एवढं स्वच्छ पण करत नाही ते. पाणी हे करतं म्हणते, औषध घालतात म्हटलं, औषध पण घालत नाहीत मॅडम. पाणी किती दिवसाला येतं? 8 दिवसांनी येते मॅडम. पाणी कसं 2 दिवस आड नाही तर 3 दिवस आड यायला पाहिजे. इथं पाण्याची समस्या खूप आहे. एक जणाला नळ आहेत, एक जणाला नळ नाही आहे. दूरनं पलीकडच्या रोड्यावरनं पाणी आणतात लोक. लई समस्या येतं. लहान लेकरं पाणी भरतात, गाड्या येतात, गाड्यावर काय तर ॲक्सिडेंट झालं, काय झालं तर कसं करावं. तर इथं पाणीचं सवयच नाही अजिबात इथं. नाही, ज्यांच्याकडे नळ आहे ते भरतात. मग तुमच्या घरी नळ आहे का कॉर्पोरेशनचा? नाही. मग कुठून पाणी भरता? बाजूच्या आईजाने. कॉर्पोरेशनच्या सगळ्यांसाठी नळ ठराविक आहेत का की तिथं मिळतं का? कमी आहे तिथं सगळ्यांच्या. कोणाच्या घरात नळच नाही आहे. सगळ्यांच्या हेच करतात, म्हणजे मागणं आणतात. यांनी तर यांच्याकडे तर नळच नाही. सगळं कोणा पलीकडच्या रोडावरनं आणतात, तिकडनं आणतात. आमचं तर नळ तर असं येतं की एवढं बारीक सोडतात, ते पाणी बरेचपर्यंत नळ पण 11लाच बंद करतात. पाणी तर एवढं थोडं घाण यायला लागलं पाणी. एवढंच बोलायचं काय नाही. आपल्यासोबत एक आजी आहेत, त्या बऱ्याच वेळा झालं सांगतात की ह्या समस्या अशा आहेत, तसे आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. काय सांगाल?
काय नाही ते सगळं ड्रेनेज सगळं भरत्यात आणि सगळं उंदरं सगळं येऊन घर सगळं आमचं कसं केलं. या तुम्ही बघा या. चेंबर काढल्यावर पण कचरा पण इथंच ठेवून जाते, ते लोक घेतच नाही. ते आम्ही किती वेळा सांगतो, या 15 दिवस झाले चेंबर काढून. चेंबर भरते ना, पाणी येते घरापाशी, काय करायचं आपलं मी? एकच रूम आहे. काय समस्या आहेत मॅडम ड्रेनेज भरला ना, कधी पण पाणी येऊ दे, पावसाचं पाणी येऊ दे ना नळाचं पाणी येऊ दे, ड्रेनेजवरून पाणी घरात पाणी येतात मॅडम, दोन्ही घरात पाणी येतात. मग कोण सांगणार आहेत असं? सगळ्यांना सांगून बस झालं. ते नगरसेवक तर काय कोण बघत नाहीत, काय नाहीत, फक्त वोट मागायला येते, संपला विषय. कुठे तक्रार केली होती? तिथं आपलं महाराष्ट्र कंपनीला त्यांना सकाळी फोन करून सांगावं, मग ते पाठवतात म्हणते तर पाठवतच नाहीत त्यांनी. मग ते कचरा पण काढत नाही, तसंच ठेवून जातात आमच्यावर. तुम्ही काढून घ्या म्हणते कचरा. पाठवायला चांगला वाटतं का ते घाण कचरा? सांगा बरं. काय ते चेंबरवाला घेऊन जा म्हटलं, आमचं काम नसतं म्हणत. ते लोक कशासाठी येते? ते एवढं 10 वेळा त्यांना घरी जाऊन तिकडे जाऊन रोडला आणल्यावरच त्याने येणार आहे. ते मनाने कधीच येतच नाही. ते आठवड्यात एकदा येतं, परत ते येणारच नाही ते लोक. हा मग कचरा काढा. त्यांना आम्ही म्हटलं ना, असं मच्छरचं लई प्रॉब्लेम आहे, पाण्याचं लई प्रमाण, आम्हाला काही नको, फक्त 2 दिवसाला 1 दिवसा पाणी व्यवस्था करा. कसं आम्ही घरकाम करणारे लोक आहेत, झोपडपट्टीमध्ये पाण्याचं लई तंग आहेत आम्हाला. त्यात कचरा तर इतका भरपूर आहे ना, असं वाहून जाते सगळं. मच्छर दाणे, किडे दाणे सगळं. असं आमच्या गल्लीत कसं लहान लेकरं आहेत. एक मुलगी तर असं प्रदूषणमुळे एक मुलगीचा मृत्यू झाले ते. आणि लोकांच्या घरात तर पाणी लई भरपूर जातात मॅडम. यांच्या घरात पाणी, आमच्या घरात पाणी. आम्ही 10 वेळा फोन लावला की त्यांनी काय म्हणतात, ते तुम्ही पहिला लावा, साहेबांना फोन लावा, यांना अर्ज द्या, त्यांना अर्ज द्या म्हणतात. किती वेळा अर्ज द्यावा त्यांना, किती वेळा आम्ही फोन लावा? आम्हाला कामधंदा नसतात का सारखं त्यांच्या मागं आम्ही लागायला? त्याने कचरा काढते तर तिथंच ठेवून गेलेत बघा. 10 दिवस झाले ते कचरा काढलेत. माझा नवऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाले तर त्यांनी तिथं गणपती मंदिरपाशी जाऊन त्यांना बोलून आणलेत. तेव्हा त्यांनी इथं काढले. ते काढा म्हणलं की त्यांना चहा पाण्याला पैसे द्यावं लागते. आम्ही सगळेजण 10-20 रुपये त्यांना द्यावं लागते. चहा पाण्याला पैसे दिले की ते कचरा घेऊन जाते त्याने. नगरसेवक असून काय करते सांगा? आमचं पाण्याचं तर लई समस्या आहे बघ मॅडम. पाण्याचं तर लई 8 दिवसाला एकदा पाणी येते. किती टिपा भरून घ्यावं मॅडम आम्ही? डेअरीचं सुविधा एकच करा. आणि पावसा आले की सगळं वाहून जाते, सगळं घर सगळं भरून जाते. तर एक पण डेअरीच नीट केलं नाही. तर डेअरीच काहीच नीट केलं नाही. तर पाण्याचं सगळं वाहून असं सगळं लेकरांचं सगळं. तर दुसरी अजून काय व्यवस्था आहे जी करायला पाहिजे? काय अपेक्षा आहेत? फक्त पाण्याचं व्यवस्था करा. 2 दिवसाला एकदा पाणी सोडा. आणि डेअरीचं आम्हाला काय करा, फक्त पाण्याचं व्यवस्था एकच करा, बाकी काही नको आम्हाला. आहे जे ना, फक्त कसं आम्ही सगळेजण घरकामाला जाणार आहोत, लहान लहान लेकरं आहेत आमच्यात. बाथरूम इथं सगळं इथंच, मग आम्हाला पाणी पण एक पुरवठाच नाहीये. पाणी सोडा म्हणलं की 8 दिवसाला एकदा पाणी येतात. आता रविवारी पाणी आले का तर शनिवारी पाणी येते. पाणी किती म्हणून भरून घ्यावं आम्ही? पाण्याची वेळ काय असते तुम्हाला? पाण्याची वेळ म्हणजे तर का मध्यरात्री 3 वाजता सोडते. पाणी 3 वाजता सोडतात आणि 11:30ला बंद करतात पाणी. पाण्याची व्यवस्थाच नाही आहेत आमच्या इकडे झोपडपट्टीमध्ये. मेन म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम आणि डेअरीचा प्रॉब्लेम आहे बघा. फोन केला की त्यांनी फोन उचलत नाहीत. त्यांनी अर्ज द्या म्हणतात, सरळ अर्ज द्या नाहीतर नंबर लावा. मग त्यांनी नंबर लावले तर उचलत नाही, तर आम्ही नंबर लावला तर पण उचलत नाही. ते येणारे जे काही निवडणुकीला उभा राहतील, तुम्ही त्या पक्षाकडे बघून करणार की तुम्ही तुमची जी कामं करतात त्यांना बघून तुम्ही मतदान करणार? आम्ही तसं मतदान म्हणजे सहज जनसेवा म्हणजे तर कोणाला पण करू शकतो, त्यात प्रॉब्लेम नाही. आमचं समस्या सगळं नीट झाले ना आम्ही करू शकतो. त्यात काय मतदान म्हणजे तर कोण पण निवडून येऊ शकतात ना, त्यात आमचा पण काय प्रॉब्लेम नाही, त्यांचं पण काय प्रॉब्लेम. आमचं काय व्यवस्था आहे बघा, डेअरीचं आणि पाण्याचं दोन्ही समस्या आमचं सॉल्व्ह करा. झाल्यावरच ते लोक वेळेने 1-2 महिना काळजीने आलेत, त्याच्या पुढे ते लोक आलेच नाहीत. आम्ही सांगूच पर्यंत पुरसात घाण कचरा पण तसंच ठेवायचं. परत आम्ही ते घेऊन जावं म्हणताना आमचं काम नाही आहे म्हणतं. कोण घेऊन जाणार? लेकरं घेऊन जाणार आहेत का? लेकरांना पाठवू दे का? एक मृत्यू झाले असंच घाणपाण्यामुळेच ना. ते मागच्या वेळेस झाले होतं ना, आमचेच मुलगे होते ते. इथं झालेलं इथं तर भरपूर चेंबर भरते, एवढं चेंबर भरते तरी बी जाळी आहे ती, तरी बी भरते ते. हा बाबा तुम्ही तसं म्हटलं तर किती कचरा टाकते म्हणते, सगळं खरकट सगळं ह्याच्यात टाकता का म्हणते, तिकडे जाळी आहे. आता काम बघणार की तुम्ही पक्ष बघणार किंवा काय बघून तुम्ही मतदान करणार? तसं काय सांगू शकत नसतं. काय सांगता सांगा मॅडम. पण तुमच्या अपेक्षा तर आहेत की बाबांनी काम केलं पाहिजे. काम केलं पाहिजे.
तेवढंच आहे. काम केलं पाहिजे. हे केलं तर काय एक एवढं पण कर म्हणजे पहिल्याचं बरं होतं, आताचं नको झालं. भरपूर हा ते गटर बरं होतं, चेंबर नको वाटले. हे लहान मुलगा उतरते चेंबर मध्ये, 10 फुटाच्या आत चेंबर पाहिजे. 100% ते गटर बरं होतं. त्यांचं चेंबर मग त्यांचं घर बघा किती उद्ध्वस्त झाले. जा बघा सगळं माती माती, उंदरं एवढं मोठं मोठं घुसं येतात घरामध्ये, एवढं मोठं घुसं येतात. त्याच्यापेक्षा गटर बरं होतं की मॅडम. 2 बादल्या पाणी टेकले की सगळं वाहून जायचं. हे काय चेंबर करून सुद्धा काही उपयोग नाहीये, एवढा सुद्धा उपयोग नाही मॅडम. म्हणजे आमचं लई प्रॉब्लेम आहे. आम्हाला झोपडपट्टीमध्ये काही सुविधा नाही, आम्हाला काही सुविधा नाही बघा. जसं पाण्याचं सांगितलं, ड्रेनेजचं सांगितलं, लाईटचं काय काय लाईट म्हणजे तर काय लाईटचं तिथे एक खांबा सोडला, तर इथं तर लाईटच नाहीये. इथं पण आम्ही सांगितलं, तक्रार पण नोंदवला आम्ही. आम्हाला इथं एक खांबा सोडा, एक लाईट सोडा. आहेत आमचं एवढं 4 घरं आहेत म्हणले तर ते सरकार सुद्धा ऐकत नाहीये. सांगून आम्हीच थकलो. काय करायचं आता, नाही इलाज आहे आमचं. प्रभाग क्रमांक 16 मोदी येथील सगळ्यात मोठी समस्या म्हणजेच ड्रेनेज लाईन. ते नगरसेवक आहे ना मॅडम, ते कामं करत नाहीत. जे नगरसेवक नाहीत ना ते कामं करून दाखवायत. म्हणजे दुसरे नगरसेवक काय करणार आहेत? जे नगरसेवक नाहीत ना, जे निवडून आलेत ना मॅडम, त्यांना फोन केला तर फोन करायला येत नाहीत, फोन उचलायला येत नाहीत. त्यांनी का नगरसेवक केले? त्यांनी म्हणले आम्हाला की तू एक फोन कर मला, आम्ही येतो. दवाखाना आमच्या आईला दवाखाना घातला तर पण एक फोन केला तर आलेत त्यांनी. मग त्यांनी नगरसेवक आहेत का? जे नगरसेवक आहेत त्यांनी काम करीत नाहीत, जे नगरसेवक नाहीत त्यांनी काम करायत मॅडम. काय समस्या आल्या दिवशी इथं पाणी ड्रेनेज भरते, इकडं भरते, सगळं पाणी हे बोळमध्ये येते. आम्हाला काम करायला जागा नाही आहे. चेंबरचं उचललं तरच आम्ही उचलून नीट ठेवलं तरच आमचं घर समोर काम करतो, नाहीतर काम करायला फिरायला जागा नाही आहे. आमच्या घरात लहान लेकरं आहेत, ते इन्फेक्शन होत नाही पाण्याने. ते काय तर झालं तर त्याचं जबाबदार कोण आहे? दुनियाचे लोक येऊन बघून जातात. इलेक्शन आले की जवळ येतात पाय पडत. आता का करत नाहीत? किती लोक येऊन बघून जातात. आता कुठे तक्रार केली? सगळेजण येऊन बघून जातात. ते विचारा, सगळ्यांना बोलतो मी, सगळ्यांना बोलतो. पहिलं ते करा, लहान लेकरं आहेत, घाण पाणी आहे, इन्फेक्शन झालं, चालेल दिवस चांगलं नाही. तर साहेब करा म्हणलं तर करीत करतो म्हणतात, तिकडंच काय पोहत आहेत. आता इलेक्शन आल्यानंतर कसं घालणार सांगा तुम्हीच. रस्ता काय हे रस्ता त्यांचा, रस्ता भरून पाणी हो. तुम्ही पाणी आल्या दिवशी बघितलं ना तर लोक सोयी नाही आहे. तर जाणं येणं लई अडचण आहे. इथं रस्ता पण चांगला नाही आहे. हा ड्रेनेज भरून सगळं पाणी आमच्या घरासमोरच येतात. कोण बघायला पण येत नाही तिकडं. नगरसेवक कोण पण येऊन करी नाहीत. ते किती दिवस झाला, आता 2 वर्ष झाला. आता ते सांगायला कोण पण ऐकी नाहीत. रस्ता पण करी नाही तिकडं कोण पण. हा गाड्या मोटार जात नाही की. आहे का ह्या भागात मुलांसाठी खेळण्यासाठी आहे का? कुठं पण नाही आहे खेळण्यासाठी. तेव्हा पाणी बंद होस तर येतात म्हणून बरं आहे. त्यात काय करते, घाण पाण्यात खेळायला जातात करतात. त्यासाठी आम्ही बोलतो, बाकीचं काही नाही आहे आम्हाला. तेवढं ड्रेनेज चांगलं करून द्या. येतात का महानगरपालिकेचे लोक? येतात नुसतं बघून जातात. कोण करायला येईच नाही. ते कोण पण येत नाही इकडे बघायला. बघून जातात नुसतं, येऊन करून जात नाही. तर काय झालं होतं आता? येतो बघतो म्हणतो. इथं लेकरं नालला नाही. तर घाण पाण्याने काय तर झालं तर कोण आहेत एवढं बोलतो आम्ही. हां हे 2 लेकरं पोरी मेले नाहीत का? त्यामुळं आम्ही लेकरांना जपतो बाहेर सोडायला. काका तुमची काय समस्या? आमच्या समस्याकडे हो तिथनं घरातनं पाणी येतं. हो घरातनं पाणी येते तिथनं चेंबर भरल्यानंतर. मग आम्ही जायचं कसं, यायचं कसं? हे रस्ता एकच आहे. हे बघायचं ना, मच्छर तर लय. काय अपेक्षित येणाऱ्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका होणार, तुमच्या काय अपेक्षित, काय केलं पाहिजे? काय करायचं, बंद करायला पाहिजे होते. दुसरं काय नाही आम्हाला, काय अपेक्षा काय नाही. मावशी तुमच्या काय अपेक्षित की ह्या निवडणुकीमध्ये काय काय नवीन
करा थोडा रोडवरचं सगळं ते सगळं तिकडचं सगळं रोडवरचं घाण पाणी संडास पाणी सगळं आहे त्यांचं यांचं घरबाई सगळं हे तर सगळं येत होते म्हणून हे नवीन लाईन करा ड्रेनेज लाईन का तर नवीन रोड बी नवीन करा चांगलं करा स्वच्छ करा पोरं सगळं खेळतात म्हणून तर चांगलं असते शाळेचं पोरं येते सगळं घाण पाणी सगळं येतं इथंपर्यंत सगळं चिकट होते आम्हाला तिथून तिथंपर्यंत चिकट होतं आम्हाला जायला यायला बी रस्ता नको वाटते तिथं काय कचरा येतं बी कचरा टाकतात ना सगळं ते माश्या विषा ते सगळे होते शाळेचं लेकरं येतं हां उकंड पाणी सीक केलेलं पाणी सगळं लोकांची येऊन येतात दारात त्यांचं दारात बसते याने रोज सकाळ उठून उचलून फेकतात येतं हां रोज सकाळी उठून तेच काम करावं लागतं का आम्हाला ते सांगा म्हणून आम्हाला म्हणतो ड्रेनेज लाईन नवीन करा रोड बी नवीन करा असं का सांगा त्यांना कचरा गाडी येते का कचरा ते येते सगळं कचरा गाडी येते स्वच्छ तुम्ही पाणी आल्यावर या तुम्ही बघा ते कसं येते पाणी कोण कसं नाही ते बघा थोडा किती दिवसाला पाणी येतं 5 दिवसाला 7 दिवसाला आता शनिवारी येते पाणी आहे तुम्ही सकाळी येऊन बघा पहाटेपासून सुरू होते बघा नळ बंद होईपर्यंत पाणी चालू असते हां गटरचं पाणी ड्रेनेजचं पाणी कुठलं पाणी सगळं येते काय समस्या आहेत ते मॅडम ते गटरचं पाणी येत आहे पोरांना इन्फेक्शन होत आहे मध्ये बी 2 पोरे वाया झाले शाळेतनं आमचे पोरं काय बरं म्हटलं तर ते बी मारामधलं ते बी परमिशन घेतलं नाहीत म्हणजे इथनं चेंबर गपचुपट्याने टाकलेत आम्ही काय एवढं दुर्लक्ष नसतं की इकडे बघत बसत ना कामाला गिमाला जातं त्याचं तर ते पाणी बी येतं ना पूर्ण पाणी असं येत ना पूर्ण गटरीचं पाणी 4-5 पोरं जरा हे पडले पेशंट आजारी मग येतात लोक सांगतात चांगला करून जातो चांगलं कोण बी चांगलं करत नाहीत किती सांगितलं तर मी नाही का करत नाहीत अजिबात आणि रस्ता बी बरोबर नाही तर आणि पोरांना लेकरांना काय खेळायला गिळायला बी नाही इथं गाडी येतात पलीकडे जातात पोरं ॲक्सिडेंट होऊन काय तर काय होत आहे म्हणजे त्यांचं काय इथं काय सोय बी नाही इथं म्हणजे आता ह्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तुमच्या काय अपेक्षा आहेत किंवा काय करायला पाहिजे नवीन काय अपेक्षा काय हेच कामाचं विचार करणार मॅडम इथं कोण चांगलं काम करेल त्यांना आम्ही निवडून देणार आम्ही आमच्या इथल्या पूर्ण भागातले लोकांच्या समक्ष चांगला झालं तरच आम्ही ते माणसाला हे करणार वोटिंग करणार मॅडम इथला पाण्याची सोय नाही आहे पूर्ण पाणी आत्तापर्यंत किती अधिकारी येतात बघतेच जातात आत्ता बी 2 जण येऊन गेलेत मॅडम बघितले उद्या पाठवतो म्हणून गेले मॅडम आता पाणी आलेल्या दिवशी एवढा मच्छर सगळा महिलांचा सगळा संडास बिंडास सगळा घरासमोर येतं मॅडम दर पाणीला हेच बोम आहे सांगून वैतागलं मॅडम लोकांना सर तक्रार केली होती का ह्याची हे वेळ सांगितलं मॅडम याला पाठवतो त्याला पाठवतो म्हणतात ते बेवडे लोक दोघं येतात एवढं कसा करतात निघून जातात आता मग काय अपेक्षा आहे किंवा काय करायला पाहिजे इथला आम्हाला रोड पाहिजे मॅडम शाळेच्या पोरांना येण्या जाण्यासाठी सोय नाही मॅडम कचरा इथं सगळा बंद करायला पाहिजे इथं थोडं गार्डनसारखं करून दिलं तर लहान लेकर आपल्या गल्लीतले पोरं इथं खेळतात स्वच्छ आहे का गार्डनसाठी जागा आहे मॅडम पूर्ण आहे की मॅडम आम्हाला एवढं आमच्या इथलं सोय करून दिलं तर आम्हाला चांगलं होईल मॅडम मग जे काम करतील त्याला मतदान की पक्ष बघून मतदान काय असेल इथलं काम कोण करतं मॅडम त्यांना आम्ही मतदान करणार मॅडम एवढं मात्र करा सर्वसामान्य जनता आणि सर्वसामान्यांचे तुमच्यामुळं हे न्यूज सगळ्यांना पोचाव म्हणून आमचा एवढा अपेक्षा आहे तेच की काय समस्या आहेत किंवा काय येणाऱ्या नगरसेवकाकडून काही अपेक्षा आहेत काय अपेक्षा म्हणजे पाण्याचा तो प्रॉब्लेम आहे पाणीलाही बारीक येत आहे आणि घरोघरी दिलं तर पण त्याला उद्या जाऊन टॅक्स लावणार ते लोक आता सगळ्यांना जबरदस्ती केलं तर घरोघरी पाणी नळ घ्या म्हणून घेतलं तर आणि बारीक पाण्याचं प्रेशरच नाही आहे आणि कचरा गाडी येते ते येते वेळ येते जात आहे मग बायकांना सोयच नाही कशाचं मग त्याचं आमचं पाण्याचं आणि काय कचरा गाडीचा तो प्रॉब्लेम आहे बाकी लहान मुलांचं बसण्यासाठी काय हे आपला बगीचा नाही काय नाही खेळण्यासाठी काहीच नाही मुलांसाठी लहान मुलांसाठी त्याने नगरसेवकाने आपल्या बाळांसाठी तर काहीतरी करायला पाहिजे मुलांसाठी लाईटची काय समस्या लाईटची तर प्रॉब्लेम भरपूर आहे लाईट तरी तर लाईट समोरच नाही लाईट अंधारात असतं इथं परवा केले पण आता बंद झालं अजून परत बघायचं किती दिवस टिकते आता चालू केलं तर आता एक 8 दिवस झाले वाटतं चालू करणं बंदच होतं किती दिवसाला पाणी येतं 7-8 दिवसाला आणि पाण्याचं तर सांगूच नका तुम्हाला तर माहीतच सोलापूरकरांचा कसला वनवास आहे खालच्या लाईनला ना ड्रेनेज खूप भरतंय आणि तिथं पूर्ण गाळ भरतंय आणि ते गाळ काढत नाही ते फक्त ते हे फिरून जाते ते रॉड घालून जाते ते आणि चेंबर पूर्ण भरतंय तक्रार केली होती का हां केली होती आम्ही तक्रार करून सुद्धा हां भरतंय पण एवढंच की ते गाळ काढून जात नाही ते काय नाही बघावं का आमच्या गल्लीची व्यवस्था करावं जरा पाण्याचा बी प्रॉब्लेम आहे समजा प्रॉब्लेम आहे आम्हाला लाईटीचा बी कसा आहे असं म्हणजे
जास्त उजेड नाही आहे, असं डिम आहे पूर्ण. म्हणजे असं कोण आलेलं गेलेलं दिसत नाही, काय नाही. हे असं डिम पडतंय बघा का. अशी महानगरपालिका वेळेत साफसफाई किंवा बाकीचं सगळं कचरा उचलणं सगळं होतं का? ते कचरा उचलणारे येते दररोज, येतात, घंटागाडी येते, ते बायका येते, ते समजा येते. आवेळीच वेळेचं टायमाला नसतं त्यांचं, सकाळचंच येतं. गाडी येते, गाडीचा आवाज पण येत नाही. फक्त आम्हाला ड्रेनेजचं मात्र हे आहे बघा, तिथं पूर्ण आमचं चेंबर भरतं आहे आम्हाला. पूर्ण घरात ना असं पूर्ण चेंबर भरून पाणी येतं आम्हाला. ते चेंबरचंच आम्हाला पाहिजे. नाही समजा पण किती 10-15 वर्ष झालं वाटतं पर्चीकरण करून, त्याचा पत्ताच नाहीये. पावसाळ्यात ना ड्रेनेज भरलं तर आम्हाला घरात आतून पाणी येतात आणि आतमध्ये पूर्ण पाणी असं साचतंय ड्रेनेजचं पाणी, आणि ते उचलून आम्हाला स्वच्छ करून घ्यावं, तेव्हा स्वयंपाकाला लागावं, असं असतंय आम्हाला. ड्रेनेजचं पाणी आतमध्ये येतंय. चेंबर आंघोळीला त्रास होतंय, धुणा भांड्याला त्रास होतो. मग ते चेंबर साफ करूसर धुणा भांडी करायला येत नाही आम्हाला. आणि आंघोळीला एकच ड्रेनेज असतो ना, की ते आपल्याला 4-4 तर नाहीत. आणि गल्लीबोळामध्ये असल्यामुळे आपल्याला चेंबर ते पूर्ण मोठीच भरल्यानंतर हे छोट्याची व्यवस्था होत नाही. मग आम्हाला ते पूर्ण क्लिअर केल्यानंतर आम्हाला आंघोळ पाणी सगळं करून घ्यावं लागतंय. मग तोपर्यंत तर होत नाही आम्हाला. त्या ड्रेनेजचा खूप प्रॉब्लेम आहे. आणि एक लाईटीचं, ते लाईट अंधारात इथं म्हातारे कोतारे माणसं आहेत, त्यांना ये जा करायला रस्ता नाही, कारण अंधाऱ्या माणसात एक माणूस घेऊन जावं लागतं त्यांना. आता किती वर्ष तरी झाले त्याला लाईट बंद होतं. आत्ता 8 दिवस झालं तर चालू, पुन्हा बंद आहे, असं आहे. मग आता येणाऱ्या नगरसेवकाकडून तुमच्या काय बघणार तुम्ही? म्हणजे त्यांचा पक्ष बघणार की त्यांचं काम बघणार? काम बघणार. काम बघितलं तर आम्हाला पक्ष काय खूप जण आहेत, पक्षकार खूप जण आहेत. पक्षकारांना सगळ्यांना बघत बसलं तर होत नाही. आपल्याला कोण आपल्या एरियाला कोण बघतं, आम्ही त्यांना बघणार किंवा त्यांना मत देणार. आपलं सहकार्य कोण काम केलेलं महत्व आहे म्हणलं आम्हाला, ते सगळं तेवढंच, अजून काय इच्छा नाही. पक्षी बघणार नाही आम्ही, फक्त ज्यांनी काम करते आमच्यासाठी त्यांना बघणार आम्ही, त्यांना वोटिंग करणार. पाणी 7 दिवस 8 दिवसांनी सोडते. पाण्याचे खूप प्रॉब्लेम आहे. पाणी 4 दिवस पण येऊ दे, आम्हाला एवढेच प्रॉब्लेम आहे. पाण्याची नाही कंटाळा आलाय आम्हाला. प्रभाग क्रमांक 16 मध्ये एकतर पाणी येत नाही आणि ड्रेनेज मधलं पाणी जात नाही. जर करता पाण्याच्या दिवशी कोणी तुम्ही पक्षकार किंवा तुमच्यासारख्या लोकांनी जर रात्री 1 वाजता जर आला, हक्क 85 गाळा उठलेला असतो. अख्खा हे मोदी एरिया ना रात्री 1 वाजल्यापासून पाण्याचा टायमिंग काय असतो? रात्री 1 वाजता सोडतात, 8 वाजता येते, 8-8:30ला अर्धा तास सोडतात, ते जलक देऊन जाते. तेवढंच की उद्याच्याला पाणी येते. म्हणजे रात्री 1 वाजता 1:30 वाजता पाणी आलं, सकाळी 11 वाजेपर्यंत असते. पण पाण्याचं प्रेशर कसं आहे, एकदम बारीक. ज्यांच्याकडं मोटर आहे त्यांना व्यवस्थित पाणी, ज्यांच्याकडं गोरगरीब सगळ्यांच्या घरी मोटर आहे असं नाही. मग खूप जणांकडे मोटर नाही आहे, मग त्यांनी इथून तिथून घागरीनं ते मगनी असं टोपलं ठेवून मगनं घालतात पाणी याच्यावर घागरीमध्ये. मग तेव्हा घागर भरल्यानंतर उचलून घेऊन टिपामध्ये घालायचं, असं हा प्रकार चालतो. पण असं हे खूप छोटे शुल्लक कारण आहेत ना, कुणी बघत नाही मॅडम आम्हाला. फक्त घरोघरी नळ दिलंय, व्यवस्था केलं ना, झालं, होत नसते. पुणा नाही, मुंबई नाही, सोलापूर आहे. पुण्यासारखं 24 तास पाणी कसं असतं तिकडं, त्यांना एक त्यांनी एक हंडासुद्धा भरून ठेवत नाहीत घरात. आमच्या घर पूर्ण भरलेलं असतं, कारण का 8 दिवस साठवावं लागतं आम्हाला पाणी. आणि ते जगनं किती भरायचं. आम्ही कामाला जाणारे महिला आहे ना, त्या दिवशी नेमकं सुट्टी करतो. पाण्याच्या दिवशी कामाला जात नाही आम्ही. पाणी बघायचे का कामाला बघायचे का, असं 8 दिवस पाणी पाहिजे, 8 दिवसात, म्हणून आम्ही कामाला जात नाही, त्याची सुट्टी घालतो कामावर. 8 दिवसाच्या पाण्यासाठी 1 दिवस सुट्टी, कामाच्या सुट्टी करावं लागतं. हो, करतोच ना. मग आम्ही केल्याशिवाय भाग नाही आम्हाला. कारण ज्यांच्या घरी मोटर नाही त्यांनी तर घरी राहतातच, नाहीतर रात्री 1 वाजल्यापासून सकाळी 11 वाजेपर्यंत जागा राहावं लागतं त्यांना पाण्यासाठी. 2-3 तासाला 1 टीप भरती मॅडम, एवढा पाण्याचा प्रेशर कमी आहे. मग कसं होणार? 8 दिवस म्हणलं तर 1 दिवस अख्खा 1 दिवस 1 टीप संपतो आम्हाला सिंटेक्स म्हणजे टाकी. अभी मेंबर अभी इलेक्शन है बोल को आ रहे, तुम भी इलेक्शन है बोल को चाहे अभी ये बात छेड़ने के वास्ते, पहली बात हमारे को पानी का बहुत बड़ा प्रॉब्लम है. इतना पानी बारिश आता, जो 1:30 बजे पानी छोड़ता फालतू का उन्हें तो 11-11:30 को बंद करता. इससे अच्छा उन्हें पानी 4 बजे छोड़ को सुबह में 12 बजे तक पानी रखना, और पानी का प्रेशर ज़्यादा रहना. और यहाँ मैदान कौन झाड़ू नहीं मारते, बच्चे खेलते, बच्चे झाड़ू मारते. महानगर पालिका वाले क्या सुविधा नहीं करे हमारे एरिया को, और मेंबर लोग तो आते खाली बोल को जाते. आता जे येणारे निवडणूक आहेत किंवा महानगरपालिकेचे जे काही नगरसेवक असणार, त्यांच्याकडून काय अपेक्षा, त्यांनी काय केलं पाहिजे?
उन्होंने आन दे तो सही, उन्होंने आन दे, हमारे को समक्ष बात करें दे, हमारे प्रॉब्लम हम उनके सामने रखेंगे। उन्होंने आए बाद बोलेंगे अब तुम कैसा आके पूछ रहे, वो मेंबर लोग भी आके पूछेंगे तो हम बताएंगे हमारी ह्याच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतं हे ते बघतात तर तुम्हाला घेते नाही येऊ दे समोर समक्षच बोलू। तुमच्या काय समस्या लाईट नसते, जास्तीत जास्त लाईट पण जाते आणि तिकडं ड्रेनेजचं पाणी आलं तर खूप घाण येत आहे, इतकं घाण येतं की काय विचारू नका। आम्हाला घरात सुद्धा जायला हे सगळे ड्रेनेजच होऊन जाते तिथपर्यंत, मग ही सगळी सोय पाहिजे, दुसरं काय। लाईट तर सारखी जातच असते सोडा, उन्हाळ्यात तर इतकं अडचण होती काय विचारूच नका। आता हे सगळं आता परवा काम है, रोड झाड़ू नहीं मारते, खाली रोड उत्ता मारते। ये गली में बच्चे खेलते, छोटे छोटे बच्चे हैं, मैदान नहीं है, ये घर है, घर के इतने सामने आंगन है, बच्चे कैसा खेलने का। वहाँ सुबह शाम 2 टाइम तो झाड़ू मारने वाले आना। खाली अभी ना वो घंटा गाड़ी वाले जो आते ना, खाली वो ही आते बस, और जो घर घर कचरा ले रहे ना उन्होंने मतर आ रहे, एक 2-3 महीने वहाँ आ रहे, बस उसके बाद कुछ सुविधा नहीं है, कुछ नहीं, क्या नहीं। गटरचं पाण्याचंच खूप असं घाण इतकं येतं काय विचारू नका। नवीन करना हमारे ये ड्रेनेज लाइन जो है ना कई एक साल पुरानी है, कम से कम 50-60 साल पुरानी है, पूरी अंदर से पोकल है, वो पूरी घुस यहाँ तक लगी सो रात में ना सब चूहे गंदगी सब फिरती है, छोटे छोटे बच्चे हैं लेकिन कौन ध्यान देते नहीं, क्या नहीं। अब जिसके घर का उन्होंने सामने पाक करते चू बैठते। आता जर महानगरपालिकेचे जे काही उमेदवार आहेत ते इथपर्यंत आलेच नाही तर मग तुम्ही मतदान करणार की नाही करणार? ते तिने आल्यावर बघू आता। नाही त्यांनी नाहीच आले तर तुम्ही करणार की नाही करणार? बघू नंतर ना, मी काय सांगायला लागले तुम्हाला, ते नंतर ना बघू, तुम्ही कसं आलेत ना ते निरोप तिथं जाणारच, तिने येऊ दे, समक्ष बसू दे, मग काय तर विचार करू। ड्रेनेजचं खूप पाणी येत आहे, घाण येत आहे आणि लहान लेकरं सुद्धा असं खेळायची सोय राहत नाही, बाहेर बसावं म्हटलं तर मच्छर दुनियाचं लात आहे, मग ही सगळी सोय व्हायला पाहिजे। हेच आहे आमचं, लाईट नसते, उन्हाळ्यात खूप त्रास होत आहे, मग खाली पण खूप दुनियाचं घाण आहे, खाली तर आजारी पडून मरायला लागले। 13 साल का बच्चा कितना बड़ा रहता, ये संडास का डेनिस की बात से उल्टी जुलाब हो को बच्चा 8 दिन के अंदर मर को गया। गरीब परिस्थिति ऐसी है यहाँ के लोगों की, लाना तो खाना है, दवाखाना कब करेंगे उन्होंने, और ये गंदगी तो 40 रहती बरस के 12 महीने। थोड़ा बारिश आए ना डेनिस का पानी ऊपर से नीचे से दोनों तरफ से चालू रहता, येऊन फक्त काडी करून जाते, संपलं गोष्ट, केले की आम्ही काम म्हणतात तिने, आम्हाला तेवढं साहेबांना सांगितले तेवढंच केलं म्हणे, खलास। पूर्ण असं ड्रेनेज खाली बांधकाम करून गेलेलं आहे, मग असं सगळी घाण लेंड्या बिंड्या सगळं शेपटी आळ्या पूर्ण हेतून असं उतार इकडं आहे ना, सगळं इकडंच येणार ते, मग ते सोडते आणि बायाबायाचेच भांडणं लागतात, आमच्यात घाण तुमच्यात घाण, मग असं येणार तेवढं ते करणार की जाणार। नाले में तो पानी की बहुत तंगी होने वाली है, और मेन पहला हमारे को पाइपलाइन बड़ी दाल को देना और एक डेनिस का काम करना, और यहाँ पूरा मैदान झाड़ू सुबह और शाम 2 टाइम मारना, पूरा काम धंधा छोड़ को 10 बजे तक पूरा काम कर को 1:30 बजे तक नल को देखते बैठते हम, पानी आता आता बोल टाइम है वो पानी छोड़ने का, पाणी सोडण्याची वेळ एक प्रॉपर पाहिजे, पाटे 4ला पण सोडले ना, सकाळी 12 पर्यंत ठेवू दे की किती पण होते चालते, 1:30 वाजता पाणी सोडते, भद बद 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 खालीच जाते, कोण उठून भरणार, कुणाला गरज असते तिने भरते, नसल्यावर नाही। आणि धुपकाल्यामध्ये तर एवढं येणार ते पाणी, समजा जण आपलं आपण नळ करून घेतले, आणि एवढीच आहे पाईप इथं वर, आणि खाली पण नाही पाण्यामुळे, आणि चेंबर पण भरलं नाही, हे सगळं घाण गदळ येतं बघा, सगळं लहान अर्धे डझन आहेत बघा आमच्या घरात लेकरं, ते लहान लेकरं काय पण पडतंय उचलतंय करतंय मॅडम, ते लेकरामुळं ना ते चेंबरचं सगळं क्लीन करून द्या म्हणून सांगा, नहीं तो बाग दूसरा नहीं है। हाँ वो नाला भी भरे सो है, देखो ते नाला पण जरा क्लीन करायला सांगा। ते उकड मॅडम मच्छर लय झालं, लेकलं ना काय तर डेंग्यू बिंगू झालं तर कसं, एवढे मोठे हां भाग भेटतो का, किडे या लागल्यात एवढे मोठे, ते सगळं घाण तसंच आहे। हां मॅडम असं सांगतो मला की कमी कमी 9 महिने झाले ते पडून, लहान पोरं बायका म्हातारीत ना त्यांना जायला वाट नाही काय नाही, हे असं परिस्थिती बघा। लय लोकांना सांगितलं मी नगरसेवक सांगितलं, कोण करतो म्हणतो, कोण करीनात काम, कसं लहान पोरं याचं वाट नाही, म्हाताऱ्या लोकांना बायकांना जायला वाट नाही, हे असं परिस्थिती आहे। हे बघा समजा घाण असं पडले असतात, सर्वसामान्य जनता आणि सर्वसामान्य प्रश्न, फक्त त्यांची ती अपेक्षा त्यांनी ह्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या माध्यमातून जे नगरसेवक असतील त्यांच्यातून ती समस्या दूर व्हावी एवढीच ह्या नागरिकांची अपेक्षा आहे। प्रभाग क्रमांक 16 मोदी येथे सर्वात
खतरनाक जबरदस्त म्हणण्यापेक्षा विचित्र परिस्थिती जी आहे ती ह्या ड्रेनेज लाईनची आहे. मुळात सांडपाण्याची व्यवस्था महानगरपालिकेने किंवा जे काय आहे ते झालेली नाही आहे आणि वेळेवर पाणी पुरवठासुद्धा होत नाही आहे. खूप मोठी समस्या इथल्या नागरिकांची आहे. तर अशा अनेक समस्या आहेत. आपण पुढच्या प्रभागात सुद्धा पाहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा बोला बेधडक BR न्यूज चॅनल.